समूहाने मला सेवेची दिली त्याबद्दल आभारी आहे. संध्याकाळी वाढलेल्या शाळेच्या समूहाच्या आर्थिक या गेल्या कित्येक वर्षाच्या प्रगतीचे देवाचे आभार मानतो आणि परमेश्वराची प्रार्थना तुमचा सर्व सभासदांना सेवेची संधी मिळत राहावं. मला बरंच मस्त शेअर ऐकलं ते मला आयडेंटिफाय होत होतं आणि मला वाटतं की बरंच जे आहेत म्हणून मी छानपैकी मांडलेले आहेत त्याच्या अनुभव. मला विषय दिलेला आहे आर्थिक नियोजन. असं बघायला गेलं तर आपण सगळेजण वेगळ्या आर्थिक स्तरातले आहोत. जेव्हा हे म्हणजे आलो तेव्हा या सगळ्यांची वय वेगळी आहे आणि आपल्या आर्थिक परिस्थिती, आर्थिक कुवत, आर्थिक क्षमता या सगळ्या वेगळ्या असल्यामुळे सब थोडे 12% सगळ्यांसाठी एकच नियोजन असू शकत नाही. त्यामुळे आर्थिक नियोजन हा विषय बोलण्याच्या ऐवजी मी आर्थिक नियोजनाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा साधा सोप्या भाषेत म्हणण्याचा पैशाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन आणि माझे अनुभव या विषयात शेअर करायला प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या सगळ्यांचे अनुभव जरी वेगवेगळे असले किंवा कुवत जरी वेगळे असले तरी देखील आपण सगळ्यांनी केलेलं आरोपण झालं. त्यामुळे काय काय आरोपणा करू नये या संदर्भात माझे स्वतःचे अनुभव आणि मी जे काही आजूबाजूला माझ्या पाहिलं त्याच्यातून मी काय शिकलो ते मी सांगायला प्रयत्न करणार आहे. कारण असं आहे की माझे अनुभव तुम्हाला तंतोतंत पटायची आवश्यकता नाही, पटणे अपेक्षित नाही. त्यामुळे मी नियोजन म्हणण्यानंतर सर्वकाळ तर आपण मावळामध्ये आर्थिक नियोजन करण्यासाठी सल्लागार उपलब्ध असतात. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटायची शक्यता आहे की ह्याचं जाम सुटसुटीत चाललेलं दिसतंय आणि ह्याचं जाम नियोजन बाहेर आलेलं आहे म्हणून याला खास स्पेशलिस्ट म्हणून बोलवलेलं आहे. आपल्याकडे कसं मध्यभाग आधार भाग सांगतात त्याची जास्त बुजाई झालेली आहे त्याला सांगितलं तर माझ्या नियोजनाचा बोलवाडा कसा वाढलेला आहे ते सांगण्याचा प्रयत्न करेल. माझे आजही वाढले आहे त्यामुळे आर्थिक नियोजनामध्ये मी ज्या भाषे आहे म्हणून तुम्हाला बोलवलेलं नसतो. माझे वाढले आहे म्हणून मी माझे अनुभव सांगण्याचा प्रयत्न करेन. 1968च्या एप्रिल महिन्यामध्ये मी पहिल्यांदा आयुष्यात दौडवलेला आहे. मित्रमंडळींच्या बरोबर थिएटरमध्ये झालं त्यानं आणि 1989 साली 15 जून 1989 या दिवशी मला भिवंडीच्या शाळेच्या डॉक्टर श्रीकांत जोशींनी अफगाणिस्तानात जायचा संदेश दिला आणि मी पहिल्या मीटिंगला आलो तो दिवस होता 23 सप्टेंबर 1989. त्यामुळे साधारण 11 ते 12 वर्ष जाऊ शकत आणि शेवटची 5 वर्ष जामच जुलाई झालेला आहे. माझ्या तब्येतीची वाढ झाली. मला असं वाटत होतं की बाकी सगळं नुकसान भरून निघतो पण तब्येतीचं नुकसान आजही भरून निघालं नाही. माझे विषय हे बघून नवीन आलेल्या नंबर पक्षी असं वाकून तिथून पाया असं मला खूप लाभ वाटते कारण हे माझ्या वयाचे नाही. हे जाणून विषय देखील येत आहे माझं वय वाढलेलं नाही. मला जाम लाभ वाटते आहे अवघड शरीरावरती झालेले परिणाम अजूनही मुक्त झाले नाही. झालेली मुलं अजूनही आटोक्यात झालेली नाही किंवा त्याचा आणखी वाट लागलेली आहे. ऑपरेशन झालं, होमिओपॅथी औषध झालं तर दारूमुळे झालेले शरीरावरती दुष्परिणाम म्हणून निघालेले नाही. दारूमुळे नातेसंबंध बिघडलेले सगळे थोडेच नाही झाले. दारूमुळे गेलेले पैसे मिळाले नाहीत किंवा त्या प्रॉब्लेम असा दुसरी दारू पैसे झाले एवढं नाही येतात. पैसे 10 वर्ष क्रिया केली, 10 वर्ष निष्कर्ष केली त्यामुळे आयुष्याची 20 वर्ष आजपर्यंत एकदम वजा 20 म्हणजे माझी आर्थिक राहिली किंवा आर्थिक विचार झाले 40 वर्षी जेवढी आढळायला पाहिजे तेवढी माझी आर्थिक पद्धती झालेली आहे. हे सत्य स्वीकारायला फार आजूबाजूच्या गाड्या कमी गेलेल्या आहेत किंवा आहे जसं माझा भावाने सांगितलं की मी या विषय तो फटाकडे मला विचारतो की आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने बँकमध्ये मला 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहे मी कसे करू आणि माझे मान्य आहे मला 1 लाख तरी टॅक्स भरायला आहे 5 वर्षाला आलेलं आहे मी त्याला सांगताना फार मान्य व्हायचं आहे. पण मी आजपर्यंत किलोमीटरमध्ये आलेल्या अवस्थेत आलो की मला धंदा भरायला होता काय म्हणणं
हातून दिलं होतं, पद्धतीची वाट आली होती, पैशाची वाट आली होती, करिअरचं नुकसान करून ठेवलेलं होतं. अशा विचित्र अवस्थेमध्ये मी अल्परिक्षाच्या मीटिंगला आलो आणि घरामध्ये माझ्या 7 माणसं होती, माझे वडील होते, माझी आई होती, दोघे शिक्षक होते आणि 4 भावांना 2 भाऊ 2 बहिणी, सगळ्यात मोठा गणित सगळं झालेलं होतं. अशा वेळेला मी अल्परिक्षाच्या मीटिंगमध्ये यायला लागलेलो होतो आणि मला धंदाने घालवलेला होता. कारण माझी दिनचर्या साधारणपणे अशी असायची, सकाळी मी फार्मसी करायचे, त्या ऍडमिशनला 8-3 लाख रुपये डोनेशन द्यावे लागते. तो कोर्स मला कुठे मिळालेला, पण परमेश्वर जुने सभासद म्हणतात की आम्हाला परमेश्वरांनी भरपूर दिलं होतं आणि आम्हाला असं नसतं, कारण मी ते सर्व उकेलेलं टाकलं आणि नंतर आता परमेश्वर मागची सोय आहे म्हणून आजची खेळ आहे. पण मला काही केलेलं भोगावं, त्याला काय पर्याय नाही. टाकून दिलेलं अन्न, टाकून दिलेले पैसे, केलेला उत्पन्न अल्परिक्षाच्या सोसायटी भोगायला लागतं. मी साधारण 9 साडेनऊला घराचं बाहेर सायकल होती, एका सायकल होती. तर सायकलवरती भिवंडी शहरामध्ये साधारणपणे दिशा ठरवून प्रत्येक वेळेला 10 डॉक्टरांकडे जायचे आणि ते डॉक्टर मला काय हवं द्यायचं, आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर ज्या गोळ्या देतात त्या गोळ्या औषधं मी होलसेलमध्ये विकायचं त्यांना. साधारण 3% 10% कमिशन असेल. 12 साडेबाराला मी ती ऑर्डर घेऊन आलो की मी जेवायचं घरी आणि मग मुंबईला लांबा बाजार म्हणून जो आहे होलसेलचं मार्केट आहे तिथे मी स्वतः जायचं. त्यांनी जे काही ऑर्डर दिले ते पैसे टाकून विकत घ्यायचो. तो माल बरोबर बॅगेमध्ये घेऊन गोंडपाडात घेऊन मी भिवंडीला परत यायचो आणि संध्याकाळी जर लवकर आलो तर संध्याकाळी डिलिव्हरी स्वतः करायचो किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून 9 वाजता जाऊन डिलिव्हरी करायचो आणि परत आल्यापासून दुसऱ्या दिवशीला जाऊन डॉक्टरांकडनं औषधाची ऑर्डर मी घेतली. असं माझं चाललेलं होतं. आर्थिक परिस्थिती फार चांगले होते, कारण हलवलेलं होतं त्या तुलनेला बरं चालेल असं कोणी म्हणणार नाही. आधीच्याने 40 लावल्यामुळे मला वाढी आवाजच चांगला नाही. आर्थिक परिस्थिती बेकार बाब होती, पण लग्न झालेलं नव्हतं तेपर्यंत. त्यामुळे तसं बघायला गेलं तर इंजेक्शन द्यायला बायको नव्हती आणि आई म्हणायची सुरुवातीला की चांगलं बोललं सुद्धा बरोबर 6 महिने घरी पडत गेल्या निदान बाया घ्यायला तरी जाणार नाही, घोड्याचं मूठ घ्यायला जाणार नाही असं वडील म्हणायचं. मला ऐकून केलं यायचं, पण त्याला काही इलाज नव्हतं, मला ऐकायला लागलं. अल्परिक्षणाच्या मीटिंगमध्ये आलो, तुम्ही मद्यपाना नावाचा आजार सांगितला, मग त्याचं पुढे झालं काही सिटिझनच्या काही वेळ पण तो वेळा काय शाळा आहे, आजार झालेला आहे, सुरुवातीला तुम्ही आजाराला बोलला आणि तंत्रमंत्र सांगितलं. 5 दिवस चालू द्यायची नाही, अमुक करायला मला तर ह्या आवडलं सगळ्यात. तुम्ही खूप सांभाळून येतो मला जुन्या लोकांनी. आणि आमचा भिवंडीला मी राहायचं, तिथे धामणकर नावाचा स्टॉप असायचा. मी आलो की तिथे जाऊ प्यायला उचलायचं आणि सोसायटीमध्ये पण टीचर विचारला मला कळायचं नाही, मला आता मी त्या आवाजात घटना बोलते आणि मला माहिती खाण्याचा स्वभाव होतो. तो एक दिवस मला माणसाला मी बोललो चालते म्हणलं असं तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम होतोय काय करतो मला. आणि मी त्या दिवशी जाताना धामणकर नाट्यांना उतरलो, नाटक उतरलो आणि तिथे मला घरी आई असं काय झालं भीती वाटत आणि मी म्हणतो ठरवलं आपण राष्ट्रपती झालो ते याला म्हणायचं यायला पाहिजे. जबरदस्त एवढं तंत्रमंत्र दिलेलं आहे, तुमचं सगळं जे काही तुम्ही सांगायचं ते ऐकलं. एकटा जाऊ नको, कुठे जाऊ नको, उपाशी जाऊ नको आणि दारू बंद करणं किंवा आज जाऊ नको किंवा खूप सोपं झालं. आणि खूप सोपं झाल्यानंतर त्याची भीती कमी झाल्यानंतर वेळ वाचला. कारण दारू कशी प्यायला कशाला वेळ वाचायचा, दारू पिण्याचा वेळ घालायचा आणि ज्या वेळेस तुम्ही सर्व ओरडला जेवढं केलं आहे, जेवढं सुट्टी दिलं ना, आई महामारी केली काही घाणेरडे शब्द बोललो का, ह्याच्यावरती वेळ आहे. वेळ वाचायला लागला. एक महिने आल्यामुळे वेळ वाचला आणि काही दिवसानंतर मग आई म्हणायला लागली की किती दिवस मीटिंग करायच्या, तेव्हा पण रात्री काही 1:30 वाजता यायचा, आता कसं येतोय त्यामुळे सामन्याच्या बाबतीत नाही काय हे चांगला तुझं आयुष्यभर. मला पहिलाच वाटतं त्या इतके दिवस जे आंदोलन बंधारून घेणारे लोक होते भेटते ते मला बघायला काम झालं पाहिजे. तुझ्या पायावर त्यांचं चांगलं आहे, तुझ्या पायावर उभा राहा मला चांगलं आहे. आणि मग उभा राहायला लागल्यानंतर काही दिवस गेले, ते मध्ये आल्यानंतर नव्या रिटायरमेंट
गोळा केल्या, फुल टाइम सुंदर गोळा केली, त्याच्यात एक आनंद मिळायला लागला. चौथी पायरी घेऊन काढली, 5व्या पायरीमध्ये स्पॉन्सर समोर बसून आमचा सरफराज झालं. त्यांनी एकदा वाचून काढले, दुसऱ्यांदा मारून टाकले, तिसऱ्यांदा परत त्याने सांगितले मला अरे भैया हे तर क्लिअर आवड नाही मदत केली. स्वतःची चौथी पायरी का घेत नाही, वडिलांची चौथी पायरी सगळं घेतोय. सगळं खरेपर्यंत पहिल्या वर्षाबरोबर मला बऱ्यापैकी तयारी झालं. त्याचा फायदा असा झाला की पुढच्या वर्षात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली आणि मला आपलं कारण लग्न करायला स्वतःला खिशात जमला नाही आला काय करायचं समजेला. आणि वडील म्हणाले की हे लग्न जोरदार करायचं आपण हा ठोकाला मदत पाहिजे त्या सरांच्या मुलाने झालं सोडण्याची आणि आधी बापावरती सुंदर तर आधी सांगितल्यानंतर काय डोकंच केलं म्हणजे तुम्हाला तुम्ही जोरदार लग्न लावून द्या म्हणतो मी काय खर्च तुमचं सांगणार नाही. असं म्हणाले मग ठीक आहे तुम्हाला हातातून देतो मिळणार नाही का. आणि मी रजिस्टर लग्न केलं. माझे आई वडील आले नाही, सासू सासरे आले होते, काही मित्र आले होते, एक मेंबर आले होते आणि दुसऱ्या दिवसापासून सामान घेऊन वेगवेगळे राहायला लागलो. आणि मग माझ्या आर्थिक दृष्टिकोनाची गरज भासायला लागली. कारण आमच्या होते घरामध्ये कुठली वस्तू अमुक यांची वस्तू सपरेट भेट नव्हती, त्यामुळे पहिल्या महिन्यात कधी घेतली तर मागचं होतं नवरा बायको दोघं. दुसऱ्या महिन्यात उशी घेतली, तिसऱ्या महिन्यात सुकं घेतला, चौथ्या महिन्यात गॅस घेतला. त्यामुळे हे भोग पडणार असायचं मला कधी यायचं कधी संपायला काय पत्ताच लागला नाही. आणि पूर्वी मला जागा घ्यायला पाहिजे. मला ते एका मित्राने माझे फ्रेंडर मित्र त्याच्याकडे घेऊन गेले. त्याला किती पैसे द्यायचे बांधले 20 वर्ष गेली त्याच्यामध्ये काय अडचण असणार. 10 वर्ष पुण्यात गेली तर नरेंद्र नेहमी म्हणून खेळायचे की जे लोक 25 ते 35,000 भेटतात ना त्यांच्या आकडे वाढले असतात. कारण ते जे वय असतं अक्कल यायचे अक्कल 10 येतात म्हणतात आणि काय अनुभव येतो समाज असतात तेव्हा आम्ही त्यांनी मी शाळा तुम्ही सगळे आलो ते गाण्यामध्ये मदत राहायचं. अकडे त्यांच्या मिटिंगमध्ये झालो, लग्नाचा विषय निघाला, लग्न झालं, बायको आली. मला वाटलं बायको आपण त्या घंटाऱ्यांना घेतलेल्या नाही, पत्रिका बघितल्या कारण बायको नंबर घेऊन येईल. बायकोने 5 रुपये डायरेक्ट होते. ते म्हणाले आतापर्यंत जे कमवलं ते वापर, त्याच्यानंतर जे कमवेल ते आपलं. त्यामुळे तो सगळा मार्ग बंद झाला. मग मी पण तिन्ही वाजता टाकले, मी तरी कशाला मागेवरती आहे मी पण त्याला आपण टाकलं. एवढं कर्ज आहे, जेवढं हे आहे अभिप्राय अभिप्राय सगळं आपण झालं, त्याचा फायदा झाला. पण त्या आर्थिक अडचणीत असताना ते ड्रॉपचे पैसे, जागेचे पैसे अमुक खूप त्रास व्हायला. मग मी एक दिवस असंच मीटिंग मध्ये बसलो होतो आणि आमचे बापू होते. मी त्यांच्याच रडायला लागलो मीटिंग मध्ये, मुलगी घेऊन रडायला लागलो. बाहेर गेला पाठीवर आर्थिक खेळला बापू जोडल्या म्हणजे तर मग परत येत बसतो मी ऐकायला लागलो. आणि मला वाटलं पाठीवरून हात फिरवला बापूने. बापूंचे बऱ्यापैकी म्हणजे झाडाचे नाही म्हणतात पण बऱ्यापैकी खेळ लावून होते. म्हटलं आपलं होतं काम झालेलं असेल, आपलं रडणं खरं होतं खोटं होतं माहित नाही काय ना. पण ते उपयोगी पडत होते. मिटिंग संपल्यानंतर बापू बोलते काही सोयीचं केला मिटिंग संपली पुन्हा मी काहीतरी कारणानिमित्त बापूंच्या जवळ गेलो. बापूने पुन्हा हात घेतलं खायला लागलो आणि बापू म्हणाले अरे लिडर तू घालवले तू मिळवायला एक दरवाजा नाही बंद झाला आणि दुसरा उभा होतो तू शोधून बाहेर पाठवला तो पाठवला हात फिरत होता आणि तो इंजेक्शन दिलेलं होतं की जरी का इतका लोक इतर पैसे किंवा व्यवहार नाही केले हे व्यवहार बरोबर पैशाचे व्यवहार करायचे नाही. त्याची गरज ते आजपर्यंत चालू आहे त्याचा खूप फायदा. त्याच्या आधीची घटना अशी होती की मी माझा इनिशियल स्पॉन्सर आम्ही एकदा पुण्याला अशा चालू होतो आणि गाडीमध्ये असंच मला बोलायचं केलं की आपल्याला चौथीकडे घ्यायची कुठली असते जीवनात घेतलं असं नाही बोलायची कुठली असते. पण मी सांगायला सुरुवात केली माझा पार्टनरशिप मध्ये धंदा होता मी एवढे पैसे लावायचं त्याची एवढी चालू केली अमुक आहे आता मी आता करणार आहे मी त्याला पैसे घेऊन देणार आहे अमुक आहे आणि आमचे अण्णा असलेले ते वकील होते. त्यामुळे त्यांनी मला ते घरची काय बोलत होते मी ते गुरुजींबरोबर बोलत होते फक्त ऐकत होते आणि त्यांनी हिशोब काढला ते 1989 सालच्या 24,000 रुपये टाकले आणि पार्टनरशिप म्हणजे 13,000 रुपयाच्या माणसाला दिलेला पार्टनरला माझ्या परत घेऊन द्यायचे आहे. ते आता मला तुमची पार्टनरशिप कशात होती रे पुन्हा दुसऱ्या मार्गाने मला वाटत टुरिस्ट पण पार्टनरशिप होती. आवडत होती
खायला काय आणणारा गरज नाही बसला कशाला बोलला पाहिजे. पण आज कळलं ते अण्णा बोलायचे आज एखाद्या मुख्यमंत्री मला प्रश्न विचारला की तुम्ही सोडून जरा कसे केले तर मला आणखीच फाटली आहे. त्यापेक्षा तेव्हा झालं बरं झालं. या लोकांनी मला सगळ्या घेऊन विचारला परत पिढीची योजना काय, मुलीच्या परत पिढीची योजना काय. म्हणजे त्याला सांगितलं आता परत येणाऱ्या एवढ्या आहेत त्या ते मला तिथे यायचं त्याच्याबरोबर नगरपालिकेचा मला लगेच घेऊन गेले दोघांना आणि तिथे त्याला मी सांगितलं चोर आहे पैसे घातलेले आहे. मला माहिती चोर माहिती म्हणून घेतला असता आणि वस्तुस्थिती अशी होती की जेव्हा मला पाठवण म्हणून घेतला तेव्हा माझे वडील आले होते आणि वडिलांनी सांगितलं की हा पिढीला हाताने धंद्याची वाट लावला. तरी त्यांनी वडिलांवर विश्वास ठेवला, माझ्यावर विश्वास ठेवला आणि स्वतःला खट्टा पाडून घेतला. अल्पविश्वासमध्ये आलो, त्या मित्राकडे गेलो, हे दोघं बरोबर होते, त्याला सांगितलं हे अशा चोरी केलेली आहे, पैसे परत करतोय, अमुक आहे तमुक आहे, जेवढ्या नातेवाईकांना घेतलं ते सगळे पैसे परत केले. आणि ते मध्ये येऊन नवा संसार सुरू केला. आर्थिक अडचण होती, पैशाचे वांदे होते, सासूकडे आम्ही इकडे गेलो होतो. सासूचा उल्लेख केला, आम्ही रस्ता आहे दोघं टाळायला अरे ह्याची सासू आपल्याला मिळायला पाहिजे होती. मी सासूकडे गेलो, सासूकडे पैसे किंवा खर्चे आलेले बिल्डरचा सराव आलेला आहे, त्याला पैसे द्या. त्यांनी सांगितलं की आम्ही बघतो म्हणजे बघतो म्हणजे काय तर आमच्या बिल्डरचे संबंध चांगले आहे, आमची एमडी काय सध्या ऍक्टर झालेली आहे, आम्ही त्याला सांगतो जावयाने पैसे आम्ही देऊ. माझं काम झालं होतं पण माझा हा काय जावयाने पैसे आम्ही जे म्हटल्यानंतर आवाजे पैसे दे म्हणजे तुमचे पैसे नाही पाहिजे आणि ते पैसे घेतले नाही. परत रडत जातो, नवरा बायको दोघांना रडलो, काही त्याचा उपयोग झाला नाही. परत एकदा अभिमान घालून सगळे नियोजन करायचं म्हणजे दोनच पर्याय आहे. एक पर्याय आहे उत्पन्न वाढवणे, दुसरा पर्याय आहे खर्च करून. खर्च कमी करणे शक्यच नव्हतं. माझ्या घराला त्रास होतो, पोटाच्या घराला त्रास होतो, तरी लोक विचारायचे अजून काय आहे, गोड बातमी नाही का. नंतर विचारायला काय प्रॉब्लेम आहे का, आम्ही लोक तुमच्याबरोबर जातो काय बांधे खायचे बांधे कुठे आणखी नवीन आणायचं त्याच्यावर मित्र बसायचं कसं बरोबर काय इलाज नव्हतं त्याला. आणि मग तुम्ही आधी धंदा बंद करायचा असतो, धंदा बाहेर पाचशे तुला खाली धंदा करायची अडचण नाही. मग धंदा बंद केला, नोकरी आणायचे चालू झाले, नोकरीमध्ये पैसे मिळायला लागले, थोडेफार पैसे मिळायला लागले, हळूहळू धंदा बंद केला, नोकरी पैसे वाढवले. मग पाया म्हणायला लागले की घाबरत विचारायला लागेल मी आज टीचर आहे, मॅथ आहे तो केला पोराला आणि मला माझ्याकडे लहान मुलांच्या बरोबर राहण्याएवढं पेशन्स नाही. तर मी तोपर्यंत मी पीजी लेवलला शिकवत होतो. पण मग आईला असं माझ्या आणलं होतं कारण मी पीएचडी पासून ट्युशन घ्यायला लागलो. मी त्या पोरांनी हाताला पिंटे काढायला लागतो तर मला त्या पोरांमध्ये सवय होती. त्या पोरा माझ्यावर पेशन्स नव्हतं, टॉलरन्स नव्हतं मला. पण कसं तरी सतत झालं आम्ही ट्युशन घ्यायचो. बायको काय आधी विषय घ्यायचे, मी घ्यायचो विषय पहिलीपासून 8वी पर्यंत, 9वी पर्यंत, मग 12वी पर्यंत. पण त्या सगळ्याचा फायदा झाला, त्याच्या शिक्षण घेतल्याचा फायदा झाला. मी आर्थिक उत्पन्न वाढवायचा प्रयत्न केला आणि इंटरमिडिएट माझी नोकरी चांगली झालेली होती, धंदा बंद केला होता, बायकोची नोकरी चालू होती, दोघांचा पगार चालू होता, मुलगी झालेली होती, मुलीचा आजार पण सुरू झालेला होता, डॉक्टरकडे करायला लागायचं, आई वडील हळूहळू यायला लागले होते 1 वर्ष पूर्वीचे. आणि थोडंसं शरीर आलं असं वाटायला लागलं होतं आता तुम्ही मोठा गाव घेतला पाहिजे म्हणायला लागले. आणि हा बांधले करता तुझ्यासाठी मोठा गाव घ्यायला मागे लागतात. पण ते समाज इंजेक्शन देत असतं. समाजाला दारू बंद झाले म्हणजे नॉर्मल ऐकलं काय गोष्ट वाटायला लागतं की नॉर्मल झालं आणि ते इंजेक्शन देणं आता पुढचा दुसऱ्याकडे एवढं पहिले माझ्या विचारलं तुम्ही मोठा गाव कशाला विचारलाय, मग काय त्यांना काय घेतलं काय घेतले का बायकोला विचारायचे. आणि इकडे आमच्या आर्थिक अडचण चालू असायची. 5 वर्ष सोबत होतं, चांगलं चालू होतं. चुकावायच्या ह्या महिन्यात हे खर्च करायचा, ते खर्च करायचा, दोघांना बसायचो, शेवटचं वही असायची, कागद असायचं, दोघांना एकत्र पैसे काढायचो, काय जे असेल तर खर्च लिहून काढायचो. महिन्याची शेवटी अनालिसिस करायचं, तुझ्याला एवढा पेपर एवढा हे एवढं ते एवढं, मग तुझं शिक्षण माझं शिक्षण हे असं काही चालू होतं. दुसरी एक डिग्री होती, ती डिग्री करायला सुरुवात केली होती. आणि पुस्तकी करायला असताना मला असं वाटतं की कन्स्ट्रक्शन म्हणजे देवाचं काम आहे, पुण्याचं काम आहे, देव आपली काळजी घेतो. आणि आपल्याला देवाने धडका दिला. मग 8 वर्ष नोकरी केली होती ते मला सांगितलं उद्यापासून कामावर यायचं ना. प्रायव्हेट नोकरी होती त्यामुळे पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड आपली काय भागत नव्हतं. म्हणजे 30% तुमच्या
तुमच्या घरी ते घेऊन येईल, माणूस पगार घेऊन येईल, तुझ्यापासून इथे यायचं नाही. तुम्ही राजीनामा द्यायचा का आम्ही तुम्हाला बायकोशी बोलतो, स्पॉन्सरशी बोलतो आणि बोलतो ते म्हणाले की काय पर्याय नाही, राजीनामा दे मोकळं, याला लिटिगेशनच्या भांडीत पडून ते कॉलेज बंद पडलं नंतर. आणि माझ्याकडे 5 मास्टर 10 लाख 20 सगळ्याला काढून टाकले. पण पहिला गिरायक मी होतो, पण मी जास्त डिपार्ट त्यांना माहिती ह्याला काढला की बाकीचे आवाज नाही करणार, त्याचा हा बाकीच्या काढवण्याचा हा जास्त आवाज कधी करेल म्हणून ह्या पहिला काढला पाहिजे. आणि मी घरी आलो, ह्या शिव्या दिल्या, संगीताला दिल्या, आईला दिल्या, वडिलांना दिल्या, बायकोला दिल्या. ते दोघीकडे आल्यानंतर आम्हाला शिवाय देत असतो. इतकी वर्ष तुला आम्ही हे काढत असतो की ही लोक आवडतं पाणी मोठा नवीन डिवाइड डोकं केलेलं आहे, वापर दुसरी ठिकाणी काही केलं नाही. तुझा तो माझा स्पॉन्सर करायला ठेवलेला आहे, ते पैसे लावले, हे दिवस लावले, ते कधी तुला जाणार तू काही केलं नाही. तू आल्या आणखी आला आहे. कारण ती 2 वर्ष मी स्पॉन्सर बरोबर बसून सुरुवातीला निर्णय घेतला की आता काय करायचं तुम्ही. तर आता तो म्हणाला की अवघड वयामध्ये नोकरी गेली हो, 40व्या वर्षी गेलेली नोकरी तर कोण दुसरी नोकरी देणार. पुढे शिक्षण घ्यायचं, काही तयारी केलं, पोस्ट ग्रॅज्युएट करायचं, बायको लागेल, काय करणार दुसरणार. तर स्पॉन्सर मला आहे तर 40व्या वर्षी पीजी करायला चालला, 43व्या वर्षी परत येते, तेव्हा तुला शिक्षणाची गॅरंटी काय. आता डिमांड कशाची आहे तुला काहीच माहिती नाही, इंडस्ट्रीमध्ये कोणी विचारत नाही. आता इतकी अवस्था आहे माझी. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर कोणीतरी विचारलं माझे कुठे पप्पा त्याला माहिती माझं वय किती आणि माझे शिक्षण किती. ते मुली म्हणतात ह्या वयात तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायचे सोडून द्यायला कसे आला, मला खर्च काय करतो मान माझ्या कानाखाली जाईल, 10 गेले 10 इन्स्टॉलमेंट गेली, दुसरं काय आवडलेला सर असं आवडलेला सहन करायला दुसरा काय पर्याय नाही. नवीन शिक्षण घेतलं, कम्प्युटर शिकलो, ईमेल शिकलो, शाळेबरोबर जाऊन त्याला बसता म्हणून त्याच्याकडे शिकलो, मग दुसरी डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन शिकलो. तोपर्यंत त्याने शिक्षण घेतल्यावर नाहीला जातो, त्याचा उपयोग झाला. 80% शिक्षण गेले, थोडेफार पैसे मिळाले पण चालायचे, बायकोच्या पदावर चाललो होतो. डिग्री घेतली तोपर्यंत मी 10 वर्षावर वकील करायला सुरुवात केली होती. वकील करायला कोणा असेल तर त्याला माहिती वकिलाला 1,000 रुपये पगार दिला जातो पहिली 5 वर्ष. त्यामुळे 1,000 पगारामध्ये काय होणार, फक्त दत्तक झालं काही शिक्षण काहीतरी चालू होतं. दत्ताच्या गाडी चालली होती आणि ज्या दिवशी मला एलेव्हनचा रिझल्ट लागला त्या दिवशी माझ्या सिनियरने मला सांगितलं की तुमचा एकदा शेअर संपलेला उद्यापासून यायचं नाही, तुम्हाला 15% वाढवलं आहे की आता मागचं एक करायला जा. आणि म्हटलं काही मिळून तोपर्यंत नाही उद्यापासून यायचंच नाही म्हणजे तिथे आठवडा यायचं. शाळेला तुला एवढं तोंड करून घरी बसलो, काय थोडंफार 1,000 रुपये मिळायचे, तिला ते कष्ट क्लायंटला काढायचे 100-200 रुपये तेही गेले शाळेला. आणि मी गेलो दुसऱ्या एका कॉलेजमध्ये गेलो, सोनवाडी कॉलेजमध्ये कल्याणच्या तिथे गेलो. तुमचा आता नोकरी पाहिजे मला महिन्याला उशीर झाला, तुम्ही उशीर आहात पप्पाला नंतर बघू म्हणाले, परत तरी बघू. टिफिन मधलं बाहेर आलो, 2 मिनिटं बसलो तिथे, पाणी प्यालो आणि परत विचार केला काय विचारावं जेवायचं मला काय योजना तुम्ही परत आणलो. मी म्हटलं अहो एक छोटंसं रिक्वेस्ट आहे तुला काय. तो म्हटलं पगार देऊ नका, मला कामावर घ्यायला नाही, म्हणजे 4 वर्षाचं सांगा म्हणलं. कामावर घेता पगार काय तुम्हाला पगार त्याचं काम कसं सांगा म्हटलं लक्षात तर जेव्हा काय असेल. त्या माणसाने प्रिन्सिपलने विचार केला काय याची खरं माहिती काय जेव्हा घेऊन होती. ठीक आहे मॅडम आम्ही करू तुम्हाला तुमचा नंबर देऊन ठेवा. नंबर घेतला आणि आज विचार की आमच्या वतीने तुम्ही ठाणा लॉ कॉलेजला तिथे सुपरवायझर म्हणून परीक्षेसाठी जायचं. आनंदाने तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर माझं काम केलं 8 दिवस. तिथल्या प्रिन्सिपल बाहेर विचारलं तुम्ही पेपर तपासा म्हटलं मास्तर आई मास्तर माझ्या मास्तर बायको मास्तर मी मास्तर तेव्हा पेपर मला जन्म केला पेपर म्हणजे आज हे म्हणजे पण आज ते येऊन बसलेलं असतं. त्याचं काय चुकतं त्याचं काय चुकतं म्हणजे आलेले पेपर तपासायला असेल तर मी तो मॉडेल करतो आणखी त्याच्याकडे राहायला असेल तर आणखी स्पेशलाइज करतो मी त्याच्यावर. म्हणून पेपर तपासायला पेपर तपासायला यायला बरोबर आहे. आणि 15 दिवसात त्यांनी विचारलं तुम्ही हे नोकरी करावं काय माझं पाहिजे मस्त त्या बाहेर मी 3 वेळा येऊन गेलो होतो. मला डिग्रीला तिच्याकडे 3 वेळा पडला होता. ते म्हटलं हो तरी आणि तेव्हा काय झाला मला मॅन्डेट अपॉइंटमेंट लेटर दिलं.
6 डिसेंबर पासून अपॉइंटमेंट 31 डिसेंबरला आहे आणि मी तिथं 8,000 रुपयावरती नोकरी करायला लागलो, ऍडव्हान्स नोकरी करायला लागलो. 46 वर्षी पुन्हा एकदा मला नव्याने परमिशन सापडला, पैसे सापडले आणि बरंच करायला लागलं. बरं त्याची ड्युटी होती संध्याकाळी 4 ते 8 लिहिली, त्यामुळे मिटिंग कमी झाल्या. मग मी 11 मिटिंग बसल्यानंतर 11 वाजता फोन करायला ते सगळे घटका बसले झाले. मग त्याला याला फोन दे, याला फोन दे. आणि मिटिंगची सुट्टी मांडण्याची त्या प्रवासात 50 रुपये लागायचे, त्याच्या 50 रुपये याच्यात घालवायचं, फोनवर घालवायचं, त्यांच्याशी बोलायचं. मला नवीन मार्गदर्शन करायलाच पाहिजे. मग या दरम्यान मी पुन्हा प्रोफेसर होण्यासाठी परीक्षा करायला लागते. ती परीक्षा दिली. परीक्षा दिल्यानंतर मला दुसऱ्या एका ठिकाणी चांगली नोकरी मिळाली. मी घेऊन भेटीला अभ्यास करायला लागलो. तोपर्यंत मुली मोठी झाली होती, 7वी होती. सुदैवाने मुलीच्या शिक्षणासाठी काही पैसे खर्च करायला लागले. तिची आई शाळेमध्ये शिक्षिका होती, त्याच शाळेमध्ये तिकडपर्यंत शिकलेली आहे. तर तिथे पैसे भरायला लागायचे आणि बरंच चांगलं होतं. लहान मुलाचा मोठा काम घेतला, कर्ज काढलं नाही, पुन्हा ते बांधले वगैरे करायला लागलो. आणि हे करत असताना मग बायकोनी पण भिवंडीची शाळेची नोकरी सोडली आणि ती पण मुंबईत परीक्षा पासून मुंबईत नोकरी करायला लागली. म्हणजे आता आपण भिवंडीला अपडाऊन करायचं नाही. मी आता कसं त्याचं करत होतो. त्यासोबत मला स्वामीला झालेला होता आणि डॉक्टर साहेबांनी तुम्ही भिवंडी मुंबई अपडाऊन करा, 3 वर्षानंतर तुमचं स्त्री आहे होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही सांभाळून काय करायचं बघा. मी आता चालत होतं, बायको पण लागलं, बायकोला आपलं भाड्याने स्त्री जायचं, मुंबई राहायला जायचं. अरे मुंबई शहर किती मोठं, काय कोणा ओळखत नाही, काय नाही. तर अनेक परिस्थितीमधून मला जाम मजा वाटते. त्याच्यासाठी वेगळं बोलायचं म्हटलं की तुला काटायचं आमचा, आणि माझ्या अंगाला काटा आला. बायकोच त्या बहिणीला घेऊन ते फिरायच्या 6 रुपयाला दुसरी जाऊन जागा शोधून काढली. मी आपला राहायला मी गेलो आणि मग हळूहळू लक्षात लागलं की मग परिस्थिती बदलली. हे भिवंडीचं जर भाड्याने दिलं, तिकडे जास्त भाड्याने केवळ भाड्याने मुंबई राहायला लागलो. तिचा खर्च वेगळा, पुन्हा आर्थिक मान्य व्हायला लागले, बायकोची खटके उडायला लागले. तोपर्यंत बायकोला वाटायला लागलं की तिथं सोडायची ती काय पाहिजे नाही, तुमच्याकडे ती गवत त्या मार्गाला आपली जीवन येतो. ती काय मला दुसरी नाही, मला म्हणून कारण त्याला माझ्या आईने इंजेक्शन घेऊन दिलं तिला की हा लग्न झाल्यानंतर तिला एक दिवस कोणतरी सांगितलं. तिने विचारलं आईला माझ्या मला कुठे म्हणा हा रात्री थोडी फिरतो म्हणून. म्हणजे आई म्हणाली आजवर तुला गंमत झाली. हा थोडी खेळायला नाही, हा जेव्हा मिळेल ना तेव्हा ते रिक्षावाले मला बिल्डिंग खाली आला काय काळजी करू नको. पण बऱ्याच वर्षी सोडल्यानंतर त्याला वाटायला लागलं की आता हा सुधारला. मग हे नॉर्मल माणसाला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. कोणते मला म्हणायचं इन्व्हेस्टमेंट करायची कसे सांगा. आणि मला कर्जातून मुक्त होणारे वांदे होतात दरवेळेस इन्व्हेस्टमेंट कशी माहिती करते. आणि मग नंतर सुदैवाने मला जबाबदारी मिळाली, प्रिन्सिपल केला, थोडे आणखी पैसे वरती मिळायला लागले, मुलीचं शिक्षण झालं. जेव्हा ती योजना होती मुलीला ऍडमिशनच मिळेल. जून महिन्यात शाळा सुरू झाली, ऍडमिशन मिळाला. 5 ठिकाणी गेलो आम्ही. मुंबईमध्ये ज्या डोनेशन वगैरे लागेल काय होणार नाही, तसं काय झालं नाही. ते एका ठिकाणी ज्या दुसऱ्या एका ठिकाणी जायला सांगितलं तिथे गेलो. त्यांनी ते बघितलं सर्टिफिकेट विचारले ही जुनी शाळा भिवंडीची बरोबर आहे ना, रेकग्नाइज वगैरे आहे ना. म्हटलं हो. त्यांनी सांगितलं जा तिथे जाऊन तुझ्यापासून पैसे भरा द्या ऑफिसमध्ये. पैसे भरामध्ये मी चेक आणि एटीएम घेऊन गेलो होतो. तर माझं झालं म्हणजे किती पैसे देऊ पाहिजे. शिक्षण शाळा होती आपल्या सीएसच्या ऑफिसच्या समोर पूर्वीच्या सीएस. तर मला ते होते कागद झालं 3 रुपये काढून दिले पावती दिली. म्हटलं आवडत नाही. म्हटलं कदाचित दुसऱ्या दिवशी भेटली की परत मार्केट भेटते. तर नाही नाही पैसा कुछ भरने का नहीं आपको कुछ नहीं करें. आयरनमध्ये देवाच्या रूपात किती देव महिना बरोबर फिरत होतो. याचा वशिला त्याचा वशिला कुठला वशिला वगैरे पडला नाही. आणि ते शेजारी मेंटली रिटायर्ड मुलगी होती, तिच्या आईला सांगितलं आई बाबा शाळेत पाहिल्यानंतर काम झालं. पण ऑर्गनायझेशन मिटिंगमध्ये झाल्यानंतर बरीचशी कामं असं माझी चुकतात झाली. म्हणजे देवाच्या कृपेने झाली किंवा देवाच्या झाली किंवा योगायोगाने झाली किंवा ती झाली. मला वाटतं की व्हायला मला आणि मग मला जबाबदारी मिळाली, दुसरी जबाबदारी घेतली, याच्यातून बाहेर पडावं. आर्थिक ते बऱ्यापैकी आता गेलं असतं. पण मग मला टेन्शन भेटलं की आपल्याला टेन्शन नाही. 2005 नंतर आपल्याला टेन्शन नाही, मला टेन्शन नाही, आपल्याला मुलगा नाही. आता काय हे चिंता करायचं काय. आणि
प्रत्येक इंजेक्शन मुलगा आहे अमुक आपल्याला वाटायचं बाबा आपल्याला बोललं नाही काहीतरी वांधे व्हायचे आणि त्याच्यात आत्मधारी असायचं. आणि मग मला लागलं की पैसे नाही असते तरी अजून परत काय करायचं बाबते नॉर्मल माणसांच्या तुलनेमध्ये राहायला घर मला सगळ्या वाढायला लागलं राहायला घरी राहायला घरी म्हणजे मुंबईत मी जिथे राहतो मी मला भाडं देऊन ते म्युन्सिपालिटीचं भाडं आहे आणि तो मला 1.5 कोटी रुपये मागतो. आणि मी बँकेत जेव्हा आमच्या जवळ स्कीम घेऊन तेव्हा तुला कर्जच मिळणार नाही तुझी आता नोकरी 6 वर्ष झाली बायकोला कर्ज मिळेल मार्फत 20,000 कर्ज मिळेल असं कर्ज मिळणार. आणि हे सगळे जर मागे आल्या कन्झ्युमरला घे किमतीला घे घे शेवटी एक दिवस माझ्या एंट्री सांगितलं म्हटलं माझी लायकी नाही तुम्हाला कसं वाटतं तसं मी नाहीये असं आम्ही दोघांचं 2 वर्ष तुम्हाला झालं आमच्याकडे पैसे जे आहे ते आम्हाला ठिकाणी भेट ठेवायचे आहे कारण आम्हाला दोघांना एक टेन्शन नाही मुलगी लग्न होईल जाईल पर्यंत मुलीने इंटरेस्ट बॉम्ब टाकला असं परवा तेव्हा तसं पण तुम्ही माझ्या शिक्षणाने काही खर्च केलेलं नाहीये तर आई शिक्षक पण तुम्ही काही केलेलं नाही माझ्याकडे जातो मुलगी म्हणून काही खर्च करून देणार नाही पाचवा तर आता मला हे शिक्षणाला ऍडव्हान्स जायचं आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे तर तुम्ही म्हणून तुमचं काय म्हणलं सांगा तरी विचार करून सांगा ठीक आहे विचार करा पण मी जे काय माहिती त्याच्याकडे 10,000 रुपये लागते म्हणजे किती लागतं बापाची आपली हवा काही जायला भेटते म्हणून बघू आपण बघू काहीतरी अजून 2 वर्ष आहे सगळ्या माझे राहायचे वांधे आहेत माझे पेन्शनचे वांधे आहेत माझ्या थोडीला 10,000 रुपये द्यायची लागली नाही आणि हे सांगतात मला आर्थिक निर्णय काय मला आर्थिक निर्णय होती त्याचं कारण मुळामध्ये असं आहे की अल्पकालीन काळामध्ये आल्यानंतर बऱ्याचदा असं आपल्याला वाटायला लागतं की आर्थिक निर्णय बरोबर आपल्यापैकी 5% लोक असे आहेत की ते चांदीचे चमचे घेऊन 5% म्हणजे आपल्याला लोकांना बोलले एवढी माणसं ते यांनी पूर्वापार धंदा होता तो हे आल्यानंतर सांभाळून ठेवण्याच्या चुकीचं त्याच्या पुढे आणखी स्टेज असेल की जे हे मध्ये आला त्यांच्या बाबतीत त्यांच्या नशिबामुळे त्यांच्या क्वालिफिकेशनमुळे त्यांच्या ज्या काही वयस्कर गोष्टी होत्या त्याच्यामुळे त्यांचं सुटसुटीत झालेलं आहे. त्याच्यानंतर आणखी 5% लोक असेल की त्याने नवश्रीमंत ज्याला म्हणतात ते आहे की त्यांचं सुटसुटीत झालेलं नाही पण ते सुटसुटीत झालेलं असं त्यावर आपणच झालं त्यामुळे तो दर 5 वाक्यांनी आपल्याला सांगतो दाखवलेलं घर घेतलं 20 जागा भेटली 30 घर बांधलं आम्ही घर समूह झालं ते तुम्हाला आजूबाजूला माहिती आहे तेव्हा उरलेल्या सगळ्या लोकांबद्दल बिल्डर काय म्हणतो आणि मी त्याच्यात बसतो 5 नंबर धंद्यावर म्हणतो बहुतेक मध्यरात्री लोक कर्ज वाढायला आम्ही आपल्या कर्जवादांना चालत नाही आम्ही काय करीत आहोत हे त्यांना सांगताना आम्ही आमच्या मध्यमानाची गोष्टी लपून ठेवत नाही नाहीतरी त्यांना ठाऊक जातात मग आमचं पण काही असेल ना त्यामागे आमच्या मध्यस्थीबद्दलचे आम्ही आडपडदा ठेवत नाही हे उघड केलेलं आर्थिक नुकसानाला तोड द्यायला लागेल हा युक्तिवाद योग्य ठरणार नाही. अशा रीतीने खुलेपणाने आपण कर्जदाराला भेटलो तर आमच्यापैकी निर्णय घेऊन आपल्याला काही वेळा फक्त केल्याशिवाय राहणार नाही माझा अनुभव आहे फक्त केल्याशिवाय राहणार नाही. शक्य तेवढी उत्कृष्ट परत फेडीची योजना असल्यानंतर आपण कर्जदाराला स्पष्ट केले पाहिजे की झाल्या गोष्टीबद्दल आपल्याला खेळ वाटतो आणि मद्यपानामुळे आम्हाला पैसे द्यायला देखील जावा हे सांगितले पाहिजे. कर्जदाराबद्दलची आपली भीती आपण सोडून दिली पाहिजे मग त्यासाठी आपल्याला किती त्रास पडला तरी काय म्हणजे कर्ज आल्यानंतर कर्ज फेडले गेलं पण आता माझी जी चर्चा करायची आहे माझे जे अनुभव सांगतो मी तर मी पहिलं काम काय केलं अल्पकालीन आल्यानंतर तर पहिलं म्हणजे कामाला जायचं आता मी जी माझी स्टोरी सांगितली त्याच्यातून आता बॉटम लाईन आयबीओच्या दृष्टीकोन होतं पहिलं काम केलं म्हणजे कामाला जायला सुरुवात केली स्वतःच्या पायावर राहिलो त्याच्यामुळे माझ्या कर्जदारांची यादी जी होती ती यादी तयार केली त्याला जाऊन भेटलो त्यांच्याकडनं माफीचा जाहीरनामा आणला नाही पण त्यांच्याकडे योजना त्यांना सांगितली प्रत्येक कर्ज फेडलं नंतर स्वतःवरचा खर्च कमी केला स्वतःवरचा खर्च कमी केला म्हणजे असं मी म्हणतो मला विचारलं तो मला की माझं म्हणजे तुला खर्च काय तो म्हणतो मी पंढरपूरची एक टीव्ही लागते म्हणजे ठीक आहे ते खर्च 3 रुपये आणखी काय करायचं नाही मीटिंग नंतर लोकांना चहा पाहतो त्याला 20-25 रुपये लागतात किती वाटमध्ये किती लागतं तो 2 रुपये टाकतो अल्पकालीन मीटिंग आल्यानंतर मला हे मत्स्य पाहायला झालं तर माझी माहिती बघू मला हे मोठेपणा दाखवायची जाम खास होती आठवडी येत मला मराठी मला लाभ करून बाहेर काढायची आता मी कोणी गेले बाहेर आहे अरे तुझी मला बाहेर काढतो आता मी कोणी गेले बाहेर आहे काय बघायला अल्पकालीनमध्ये आल्यानंतर ही अँग्रोसिटी मी बाजारात ठेवली नाही माझी खड्ड्यात द्यायची नाही एकदा आधी 10 पिण्यात गेली 10 निघत नाही आता आणि तुम्हाला सांगू पडेल त्याचं बाहेर पडू
की कोणालाही चहा पाहतच नाही. मी तिथे गेल्यानंतर सोशल कॉम्पिटिशन करतो, आपली गेली कित्येक वर्ष केलेली आहे. त्याच्यामुळे मी इतर खर्च टाळायला लागलो. मी सिगरेट प्यायचो, बायकोला तोंडावर दूध सोडायचो, त्याला वाईट वाटायचं, मग ते तिथे बंद झाले माझे. आम्हाला थोडा आज असं वाटतं 25 वर्षाच्या सोसायटीतून ज्या काही गोष्टी बंद करायच्या असतात ते पहिल्या 3 वर्षातच झालेलं आहे. मग तो मटका असो, ठेवलेली बाई असो, नाहीतर नावाची सोय असो, नाहीतर आणखी तिथे दुसरा कोणता भोग असतो. हे भोग जे आहे पहिल्या 3 वर्षात काय होतं ना, आमचा आऊट राहतो, मोठा आपला होतो आणि नंतर मग त्याची पण चर्चा चालते आपल्या होत आहे. मग ते 2% 1% सुदैवाने माझ्या काय असं वेळ आले नाही, पण ती नंतर झाली. मी काय ऐकलं मी नंतर सांगायला. त्यामुळे मी स्वतःवर खर्च कमी केला. बाहेर जवळ जायचं असेल तर रिक्षा फॅक्टरी बंद. मी मुंबईमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी आता जवळजवळ 8 वर्ष झाले मी मुंबईमध्ये नोकरी करतो, पण मी बिझी होऊन कोर्सला माझ्या कामाला येत नाही किंवा आता जर पुढे आणखी युनिव्हर्सिटीच्या इथे गेलेले एकदाही बदलच्या पैशाची फॅक्टरी करून एकदाही गेलेलो. कोणीतरी असेल गाडीवाली असेल तिथल्या ओळखीचा बरोबर आपल्याला जायचं फॅक्टरी, मॅडम मी फॅक्टरी करतो, आपण पैसे द्यायला एकदाही गेलेलं. मला स्वतःचा खर्च कमी करायला कपडे छान छान घालण्यासाठी दोन विधी चालत जातात. त्यामुळे दुकानात बघितलं मला पण वाटतं आपण 2000चे 3000चे घ्यायला. मी ग्रँडेडला जाऊन घेतो याच्यामध्ये. मला माहिती माझी लायकी नाहीये, माझ्याकडे कसलाही ब्रँडेड कपडा नाही, मी कुठलीही ब्रँडेड वस्तू वापरत नाही. माझ्या हाताला आणण्या नाही, गरज नाही, वरती 500ची नोट नाही. हे सगळं सांगायला काय फार दुसरे होत नाही. हे सगळं अपमानास्पद आहे, कारण अल्पविरामामध्ये नव्हे बाहेर हेच करत. पण मला हे काय करावं लागलं तर मला माहिती घरात आवडतं पगार द्यायला पाहिजे, बायकोला स्लीप द्यायला पाहिजे, ओव्हर ड्राईव्ह असो, कुठलाही पैसे असो, जे काय आहे मला बायकोकडे द्यायला लागेल, बायकोकडे शेअर करायला लागेल. त्यातून एक पहिलं काम मी काय केलं असतं जेलमध्ये आल्यानंतर जशी जशी आर्थिक तयारी यायला तर मी मेडिकलची पॉलिसी काढली. माझ्या शंकर होता आमचा, शंकर सांगितलं पहिले मेडिकलची पॉलिसी काढ. मग माझी बायको माझी मुलगी आणि मी असं तिघांची मिळून एक मेडिकलची पॉलिसी काढली आणि ते फार मोठा हप्ता वाटायला 1 लाखाचा काही 5,000 रुपये होता. पण ती मेडिकलची पॉलिसी काढल्यामुळे नंतर मग दुसऱ्या वर्षामध्ये काही बायकोचा ऍक्सिडेंट झाला, काय मोडला, 2 महिने घेऊन होती, कधी आला काय तसे पैसे जे काय होते 5,000 ते मिळाले. पण पहिलं काम केलं मेडिकलची पॉलिसी केली, दुसरं काम केलं म्युच्युअल. हे मला खरंच काय माहिती होतं. स्टेशनच्या वरती मी दादा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती पोस्टाच्या सगळ्यांची आता कागद हातात घेऊन लिहून काढलेले आहे. मला काय माहिती नाही. इन्शुरन्स मध्ये 2 प्रकार असतात. एक एन्व्हायरमेंट इन्शुरन्स म्हणजे जिवंत राहायला तरी पैसे, मेला तरी पैसे, त्याला एन्व्हायरमेंट इन्शुरन्स म्हणतात. आणि दुसरा प्रकार असतो टर्म इन्शुरन्स, म्हणजे फक्त मेलाच पैसे. 1 लाख रुपयाला वर्षाला 1,000 रुपये भरायचा, पण मेला 1 लाख रुपये बायको परत मिळाले. हे मला माहिती होतं. ऑनलाईन टर्म इन्शुरन्स मला माहिती नव्हतं. मग मला ते वाचायला लागलं, नियोजन पेपरमध्ये घ्यायला लागलं. त्या आधी करणारा घेण्याएवढी माझी माहिती नव्हती. मग मी ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं, बघायला मिळतं, ते बघायला लागतो, अभ्यास करायला लागलो आणि टर्म इन्शुरन्स काढ. मेल्यानंतर बायको हाय आणि बघून चुकणार नाही. मेल्याच्या वेळेला 10 महिन्यात गेले, 10 उत्तर गेले. पुन्हा आमच्या गावाने मग मला आता काय आहे आमच्या काढून आम्हाला खेळायला लागतं असं होऊन टर्म इन्शुरन्स. मग 4 महिन्याचे पैसे एकदम बायकोच्या खात्यात जोडून ठेवले. पण आता 4 महिन्याचे पैसे घेऊन आता कष्ट करायचं कारण मला इमर्जन्सी फंड आपण जो पुढे फंड म्हणतो तसा झाला. आणि मग काय काय करू नये तुम्ही आजूबाजूला बघायला लागलो. आणि मग मी बऱ्याच लोकांशी बोललो. मला दुसऱ्याची निर्णय घ्यायची नाही, पण त्याला मी काय करू हे सगळं ऑथेंटिक आहे, त्या माणसापर्यंत पोचवा असं काय मला. मी पहिला पाहिला तो मला आजूबाजूला एक मोठा सभासद होता, जुना सभासद होता आणि तो अखंडितपणे शेअरिंग करायचा, इंग्लिश मराठीवरती कमांडवरती भाषांतर वगैरे करायचा. पण तो मटका खेळायचा. त्याला विचारायचं गुरुजीकडे मटका खेळत चाललं तुम्ही त्याच्यामध्ये दुसऱ्याची लावायला चाललेलं म्हणायचं. आणि मग त्यांच्या बायकोने एकदा माझ्यासमोर अशी त्याची फुलाई केली घुसली. कारण त्याला जेव्हा त्याचा पार्किन्सनचा अटॅक आला तर त्याच्या खासमध्ये नोकरी करत त्याचे खाली पैसे मिळाले, तेव्हा हे 2 महिन्याला घेऊन पाहिजे. बायकोला सांगायचं की 2 महिन्यावर नाही, त्याच्याकडे ठेवलेले खास माणसाकडे आणि काही मिळालं नाही. कर्जदार घरी आले, एक मुलगा, बायको आणि ते एक मुलं, त्या तिघांचं कुटुंब होतं, राहायला घालत असतं. पण शेवटची अवस्था असते की त्या बाईने पगार काढून कर्जदाराला दिवाळीच्या दिवशी दिला, हे मेंबरला त्याच्याकडे घेतलेले त्याच्याकडनं. आणि वाईट अवस्थेमध्ये त्याचं पगार आलेला आहे माहिती. मला म्हणायची बाईने मला सांगितलं शेअर कर, तुझा स्पॉन्सर काय करत होता ते शेअर कर म्हणाले. आणि माझ्या अंगात काटा आला त्या दिवशी.
की हे सगळे धंदे मला केले तर हे माझं पुढे बरं असं येत आहे, त्यामुळे मला ह्या प्रकारे भानगडीत पडायचं. मग मी आणखी दुसरा एक प्रवासच पाहिला. त्यांनी छानपैकी 90 मध्ये मॅनेजरची नोकरी सोडली, कुठल्या तरी गादीमध्ये बाहेर पडला. आता त्याला येण्यापूर्वी मला फोन केला होता आणि प्रेमाचे संबंध आहे, त्यामुळे तिथं मी तुला 3 गोष्टी सांगतो. जो आडोपाडा मी केला पण शेअर काय नाही, आता शेअरिंग करायला वाटते खरंच काय तुला कोणाने शेअरिंग करून मिळाले. व्याज घेतल्यानंतर जे पैसे मिळाले ते पहिले सगळे त्या गावी टाकले, ती गाडी उलाद झाली आणि हे पण उलाद झाले आणि ह्याचे पैसे पण उलाद झाले. बायकोला त्यांच्या घरामध्ये किंडर गार्डन चालवायला लागलं, बेबी सिटिंग आणि 3 मुलींचे लग्न झाले बांधले. आणि मग तुम्ही आणखी आडोपाडा केला तो पण तुला सांगतो. माझं घर असं म्हणतो की 50 लाखाला घर विकलं म्हणतो. माझी आयडिया आहे की आपण छोटं घर घेऊन हा मधला पूर्ण जाऊ पडेल, पण नेमकं त्यावेळेला बायकोचा आधार पण आपण मेडिकल चालली नाही कारण ते पैसे खर्च लागले. एका मुलीचं लग्न केलं त्याच्यात पैसे दिले आणि मोठी रक्कम मी एका माणसाला 2% दिलेली होती. आणि त्या माणसाने 6 महिने मला सांगितलं मी तिथे पैसे घेतलेच नाही, तुला काय करायचं ते कर म्हणून. त्यामुळे घर पण गेलं तू शेती करायची तेव्हा पहिलं तर म्हणेल बसते की घर कापून ठेवत तुमचं घराचं काय असेल घेऊन जातात. आणि मला हे पण सांग घर म्हणजे गावाकडलं घर नव्हे, तिथं कोण राहायला जाणार नाही, वर्षात एकदा आंबे थोडा केला ते घराची जागृती करायचं मला सांगू नको. अल्पडे घराची सोय पहिले करून म्हणा. त्याच्यानंतर तुम्हाला क्रेडिट कार्ड जे काय प्रकार असतो ते आपल्याला त्याची लायकीच नाही म्हणा, कारण हे करूनच आम्ही आलेलो असतो. तू काय पुढे ठेवलेलं आहे की ते सुपर मिटिंग मध्ये ओरड्यावर जेव्हा बोलत असतो ना त्या शेवटच्या 3 रांगांमध्ये ओरड्यावर तुम्हाला सांगत असतात हा मला काय बोलतो आणि खरं काय आहे ते त्याच्या मागचं चालून चाललेलं असतं. त्यामुळे मला कळलं की हे सगळे धंदे मला बंद करायला लागते. मला पहिली गोष्ट म्हणजे पैसे खाऊन जर का पैसे वाढवायचे असतील तर ते मला काढलं पाहिजे आणि ते काढण्याकरता मला मोठं कशाचं होणार आहे ते सुद्धा बिल्डरने एका ठिकाणी लिहून दिलेलं आहे. तो म्हणतो की 115 आर्थिक प्रश्नांकडे अनेक लोक मध्यवर्ती लोक अस्थायी असतात, त्यांचा स्वभाव तो काढलेला असतो. हे म्हणजे आनंदाचे 2 मार्ग सांगले, एक तो जेवढे मार्ग किंवा पैसा पैसा सुधारण्याच्या पहिल्या काळात माणूस समाजाच्या 2 दिवसांपैकी एक दिशेला जाऊ शकतो. तो एक व्यापार उद्योगात आपल्या पायावर उभारण्यासाठी खूप प्रयत्न करतो आणि स्वतः झोपून देतो किंवा आपल्या नव्या ठेवणाऱ्या कल्पने इतकं म्हणून जातो की दुसऱ्या कशाबद्दल बोलतच नाही. माझी आई म्हणजे तू देवाबद्दल आम्हाला सांगतो म्हणजे देव म्हणजे काय, शक्ती म्हणजे काय, झाड दिसलेला आणि काही देव दिसलेला की तू आला नाही म्हणून शिकून दिलेल्या अन्नाची आहे. तू आम्हाला देव आणि अन्न आणि परमेश्वर तू नकोस. आर्थिक प्रश्नाकडे तो जेव्हा तुफान वेगाने वळतो तेव्हा आम्हाला ते धोकादायक आहे. कुटुंबाला त्याच्या धोरणाशी संबंध असतो. सुरुवातीला ते विस्कंबून येते कारण त्यांना वाटते आपल्या आर्थिक अडचणी आता सुटू शकते, पण नंतर आनंद उतरतो आणि त्याला कळून येते की त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. पिताचे रात्री संबंध असतात, दिवसा कार्यमग्न असतात. हे तिथे झालेला परिणाम शिवाय हे मध्ये कोणते काळच मला भेटलं होतं तुमच्यातलं. तुम्हाला 11 महिने झाले मी मिटिंग केलेली नाहीये. माझा धंदा आहे आणि ज्या जोरात झाले देवाच्या कृपेने देवाची खूप खर्ची असते, खरा ही आनंदी खर्ची असते त्याची तो ज्याच्या तुला हटत नाही, पण मला जे काही वाटत ते ह्या केली बोलू आणि अल्पवेळेच्या मिटिंगमध्ये गेल्यानंतर मी असंख्य लोकांचे अनुभवाचा हक्क राहिलो. पण ते मोठ्या भिन्न तुम्हाला कोणाचे कल्याण करायचं दादा बसेपर्यंत 25-50,000 लाख 2 लाख वगैरे कर्ज भरायला त्यांनी केलं नाही आणि बँकेचं कर्ज काढलं. त्या बँकेच्या मॅनेजरने हे मेंबर कर्ज दिलं, त्याच्यामुळे नंतर ते हे मेंबर हार्ट आला अचानक देहावरून झालं. त्या बऱ्याच काही स्टोरी ऐकायला मिळालं. त्याच्यामध्ये आणखी एक स्टोरी अशी आहे की एखादा श्रीमंत हे मेंबर बघायचा आणि त्याच्याकडून पैसे घ्यायचे आणि तो मेला की सगळे पैसे आपण सोडून द्यायचे. मला प्रश्न मला असं वाटतं जसं आता कोण मला नाही भेटला तू भेटला मला तुम्हाला नेहमी गाडीतून फोडायला शिवडीच्या मिटिंगवरून आंबेडकर कॉलेजवरून फोडायला त्याची उलट्या गाडी होती. पण मला तिची आनंद व्हायला नाही. तुमच्यापैकी काही लोकांची होती की त्याच्याकडे पैसे घ्यावे तो मला अपमान करायचा म्हणायचा मिटिंग मध्ये अपमान करायचा. मग मला कळलं की हे मेंबरकडून पैसे घेतले की त्याचे परिणाम तो एलआयसी गेलेला असतो नाही तर थोडा करायला माणूस असतो. हे मेंबरकडून धंदा त्याला तर व्यवहार केले तर सोडून जाईल. आपल्या ज्यांनी जमणार नाही लक्षात ठेवून असं सोडून जाईल. त्यामुळे गोल्ड कडनं किंवा त्याच्याकडून तुम्ही पैसे घेतले त्याला तुमच्या वाढदिवसाला त्याच्याकडून लोक घ्यायला असतं, त्याला सेवमान करायला लागतो, त्याला स्पीकर करायला लागतो, तो सांगलेल्या माणसाला रिकॉर्डिंगमध्ये बोलवायला
होतो तरी देखील तो मोठमोठ्या जबाबदारीची कामं घेत होता. खूप पैसे मिळत होते त्याला, त्याच्यामुळे त्याचं भलं झालं. त्याच्या आजारपणामध्ये त्याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करता आलं. पण दुर्दैवाने मला हा प्रश्न मनामध्ये येतो, तो मला म्हणाला सुंदर 25 वाढत माझं करायचं आहे. 25 वाढत जर अमुक शिकत अमुक स्पीकर अमुकला जाऊया म्हणून कॅडबरीला ऐकलं नाही का, तुला नाही पहिल्या वर्षामध्ये गाडोपाडा केला ते नाही केलं. पण आज तो हयात नाही. कारण हे आर्थिक प्रश्नाकडे तुम्हाला वेगळी वळण असता तर कदाचित मला माहित नाही, मला याच्यावरती भाष्य नाही करायचं. पण माझ्या मनाला प्रश्न येतो की मी जर आर्थिक भानगडीमध्ये जर फार जोरात पळायला लागलो तर माझं मागं होण्याची शक्यता आहे. आणि दुसरं गोष्ट मला कळलं की नितेश जोन सिंड्रोम नावाचा एक प्रकार अस्तित्वात आहे. तो म्हणजे शेजारी बाईला जे आहे ते आलेले असायला पाहिजे, प्रत्येक बाईला वाटतं आणि पुरुषाला जास्तच वाटतं तेवढ्याला. कारण त्याला अँग्झायटी मुळामध्येच हा आजाराचा भाग आहे. अँग्झायटी नावाचा मी आता परवा म्हणजे एका घरी गेलो, पित्ताचं ऑपरेशन झालं म्हणून 6 बाय 12 रूम आणि त्याच्यामध्ये 48 इंचाचा टीव्ही. जो टीव्ही बघायला 12 फुटावर बघायला पाहिजे, तो 12 फुटावरची थोडी संपत होती. एवढा मोठा टीव्ही कधी घेतला नाही. मग माझ्या एरियामध्ये आम्हाला बघायला पाहिजे, तुम्हाला सांगूनच सांगितलेलं होतं. 2 फुटावर 36 इंचाचा टीव्ही बघते आणि त्याच्यामध्ये जीएसटी मध्ये किंवा कुठेतरी अशी एक सोय आहे की तुमच्या बँकेत कर्ज काढ तुम्हाला बाहेर करण्याचं काय लागत नाही. मला हे कर्ज किती दुसरं लगेच घेतं, पण त्या ठिकाणी आधी दुसऱ्या केंद्राला चालू होतं आमच्या मित्रांच्या. मग आता काय करतो, मला आता कशाने करायचे आणि दहावीला आयडिया आठवण की छोटी छोटी कर्जापेक्षा एकदम मोठं असतो आणि ते हे सगळ्यांना फॉर्ड करायची काही गरज नाही. पण इतकं सोपं असतं तर आम्ही सगळ्यांना एवढीच्या कार्यालय बसलो असतो. आम्ही मग मोठ्या स्टेडियममध्ये नक्की घेतली जागा एवढे मेंबर असते. 10 ते 3 लोक मीटिंग मॅनेजर येतात. 10 ते 3 लोक पहिल्या मिटिंगला आले, दुसऱ्या मिटिंगला येतात. 10 ते 3 लोक 90 मिटिंग करतात. 10 ते 3 लोक 1 वर्ष टिकतात. 10 ते 3 लोक 3 वर्ष टिकतात. 10 ते 3 लोक 10 वर्ष टिकतात. ते 10 ते 3 जर गोळा केले सगळे गोळा केले त्याचे बरं झालं असते. तसं होत नाही याचं कारण आहे. असं म्हणून म्हणाल होतं की आंतरराष्ट्रीय मीटिंग मध्ये मी कसा आहे ए मध्ये ते सांगतात आणि नंतर आता सुटसुटीत करायचं सांगतात. पण आज विषय आल्यामुळे मला ते सांगता यायला लागलं की बिलकुल म्हणजे आधी भौतिक प्रगती नंतर आध्यात्मिक प्रगती आली. ते पटेल आपल्याला खरंच सांगत तुम्हाला काय वेळ लागले. आध्यात्मिक प्रगती आधी करा म्हणतो तुम्ही आणि तो मला म्हणला की आर्थिक प्रगतीची भीती तो गंमत आहे. सगळं माझ्या आवड असतं त्याच्यात घेऊ शकतो. म्हणतो की अशा त्या परिस्थितीची शोध घेण्यासाठी माझ्या जीवनाला आवश्यक वळण देण्यासाठी तयार आहे का. प्रत्येक व्यक्तिगत बाबीमध्ये असलेले अधिकाधिक प्रश्न सहजासहजी मनात येतात. माझी आर्थिक परिस्थिती आता चांगली नाही, मग मी काय करायला पाहिजे, मग मी गंभीर बसायला पाहिजे. पण मग हे सगळं असताना झटपट पैसा मिळवण्याचे भाव, सट्टा बाजार आणि शेती यांच्याबद्दल काय वेगवेगळं सुरू होतो. त्याच्यानंतर मला नक्की हे म्हणजे सोडायला बरोबर आहे. पण नंतर मला काय वाटत लागतं की उज्ज्वल आणि अधिक धगधगीत यश धगधगीत यश म्हणजे मी काही बघितलं ते नाव मारी घेऊन येतं आणि पायी झालं. काही बघितले आपण मोठा वृक्ष आपल्याला लावून घेऊन येतात तिकडे आणि अशी चावी हलवून येतात. तर नक्की मला म्हणजे थांबायचं किंवा बिल्डरला काय अभिप्राय आहे. तो म्हणतो की अधिक धगधगीत यश आपल्याला नाकारलेले असताना सामान्य आहे, पण अधिक टिकाऊ अशा सुखाने आपण स्वतःला गंभीरपणे संतुष्ट ठेवू शकतो का. मग जर मला गंभीरपणे संतुष्ट ठेवायला असेल तर मला काय काय करायला लागेल. पहिलं मला फायनान्शियल डिसिप्लिन करायला लागेल की माझा वावरा खर्च बंद करायला लागेल. आहे ते सगळं बायकोला सांगायला लागेल. बायकोची सगळं खरं बोलायला लागेल. गॅम्बलिंग बंद करायचं, शॉर्टकट बंद करायचं, शेअर स्कीममध्ये पैसे टाकायचे नाही, क्रेडिट कार्ड घ्यायचे नाही, शेअर मार्केटला डायरेक्ट पैसे टाकायचे नाही. आहे ती नोकरी टिकवायची हे मोठं प्रकरण आहे. ती नोकरी आपल्यामध्ये एवढं जवळ एकच नोकरी मिळेल. मीटिंगमध्ये येत राहण्याचं कळालं की एवढं ते सोपं नाहीये. एक नोकरी घालण्याचं दुसरी नोकरी मिळणं एवढं सोपं नाहीये. वय वाढलेलं आहे, तुमचं क्वालिफिकेशन काय, तुझ्यापेक्षा जास्त क्वालिफिकेशनची सुरू मला दुसरंच आहे. मग करताना काय करायला पाहिजे. तर मला परिस्थिती आहे मी तुमच्याबरोबर येऊ शकणार नाही. असं मला फक्त 60 लोकांपैकी मी दाखवलेला येतो म्हणून 50-60 लोकांना पोहोचले. त्याच्या एकाने मला सांगितलं की माझी परिस्थिती आहे त्यामुळे मी येऊ शकणार नाही. आणि आपण ठरवलं तर याला खर्च आपण करेल आणि काही जण वाटायला लागतो की दादा हे जीवन
आहे. दापोलीला जायचं, मस्तपैकी किसान भवनमध्ये जायचं, आजूबाजूला समुद्र किनाऱ्याची जायचं, जमलं मिटिंग करायची, मग घरी जायचं, छान छान मजा करायची. तर हे मेंबर बरोबर दर महिन्यात मजा करायची. अल्पवयीन मध्ये आल्यानंतर कळलं की माझी अवकाश नाही हे मला कळलं पाहिजे. आणि मग मला दुसऱ्या दुःखावर आधारित कमाई घेऊन चालत मला हे शॉर्टकट करायचं नाही, दुसऱ्या दुःखावर आधार केले. मग ते मटका असो, धोंडा केलेले पैसे असो, त्याचा आणखी काय हे मध्ये व्यवहार केल्यानंतर मागच्या काळात पुढे गेल्यानंतर दुःख होतं. गरिबीचा हिसाब ठेवायला लागतो. माणसेला मदत करायची फार हौस असेल. मी छान केली त्याच्याबद्दल दुसऱ्याला मदत करावी का त्याबद्दल एक ठिकाणी म्हटलेला आहे. तो म्हणतो की प्रकरण 7 प्रॉस्पेक्टच्या अडचणी नंबर 88. देण्याचा प्रश्न महत्वाचा नाही, पण सेवा आणि कसे द्यायचे महत्वाचे आहे. अपयशाने त्यातून अनेक वेळा फरक केला. आपले काम सेवेच्या पातळीवर आम्ही नेतो त्यासाठी मध्यशक्त परमेश्वर ऐवजी आपल्यावर अवलंबून राहायला हवं. ते तर मला हवं होतं ना की माझ्या कॉन्फिडन्स माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला सलाम केला पाहिजे. म्हणून मग त्याच्याकरता मी त्याच्या आर्थिक गरजा पुरवल्या गेल्याशिवाय मला मध्यावर मात करता येणार नाही हे तो सांगायला लागतो. मध्यावर विजय मिळवण्यापूर्वी पैसा आणि आत्मा याच्यासाठी आपण करतात ते चुकीचे मार्ग आहे असे समजावे. परंतु तरी सुद्धा वेळ पडली तर त्याला या गोष्टी म्हणून आम्ही आधी अत्यंतिक लोकांना जातो हे विसरलं आहे. पण आम्हाला असे वाटते विसरलं नाही, आवश्यकच आहे. प्रश्न महत्वाचा दिसला आहे केव्हा आणि कसे आहे. हे मेंबरची पैशाचे व्यवहार करावे का, हे मेंबरला गरजेची रक्कम द्यावी का, हे मेंबरला घरी आणावा का, त्याला आणून ठेवावा का, याच्याबद्दलचे व्यक्तिगत प्रश्न त्यांनी मला छान सांगितलं. मी त्याचं वर्णन असं करतो. 2 पीन मध्ये 2 प्लस इथे 3 मोबाईल 3 मोबाईल 2 मोबाईल इलेक्ट्रिशियन त्याच्यात 2 मध्ये 2 असतो वेगळा असतो, 3 मध्ये 4 वेगळा. आमचा अजून म्हणून हे मध्ये आल्यानंतर प्रत्येकाने ठरवलेला जो गाडी घेऊन येतो, जो आमच्या फिरवत येतो, त्याच्या माझा दिसतो, त्याच्यावरती एकदम 500 किंवा 1000 दिसते, इस्त्रीचे कपडे घालून तो मला पहिली म्हणजे एकच कॉन्फिडन्स नव्हतं. पण माझे वांदे आहेत, माझे अमुक आहेत, अमुक आहेत आणि त्याच्यामुळे काढून 5 नंबर म्हणून समजा तर माझ्यावर कोणी चालत नाही. गेल्या 15 वर्षात थोडंफार मला कोणतरी विचारायला आहे माझं संस्थान हाताला लागतो तो म्हणतो तू जास्त माझ्या म्हणून कारण काय लागलेला पहिला माझ्या एक फंक्शन होता मला कोणी विचारायचं नाही. त्याचं कारण असं होतं की याच्याबद्दल बोलायचं जरी मी काय हिशोबा करायचं वाचलेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये दरवेळेस तो काय लागतो. मग तो काय करतो मला टेबलचा धंदा आहे कामाचं जायला लागत नाही पैसे भरपूर मिळतात. मग मी त्याला नमकीन व्हायचं काय करणार तरी माझ्यावर डोळा घ्यावा किंवा काय लिहून ठेवलं मी काय करणार आहे. तो जेव्हा आर्थिक स्वतःचे कौटुंबिक प्रश्न सोडण्याला तुम्ही यशस्वी झाला असाल तरच तुम्हाला इतरांचे प्रश्न सोडवता येतील. अधिभौतिक कल्याण हे आमच्या दृष्टीने आध्यात्मिक प्रगतीनंतर घडून येते. ते आधी घडून येते हे मला हे मध्ये आल्यानंतर पहिल्या दिवशी सांगितलं असतं. तुम्ही ऐकायला असतं का मला हे कसं वाटतं हे ज्या गाड्या उदाहरण झालेल्या आहेत बियाणे घेतली कपडे धंदा लागला कपड्याचा धंदा उदाहरण झाला मग नंतर मग कुठेतरी नोकरी करायला लागले अशी उदाहरणं मी जेव्हा माझ्या डोळ्याने पाहिली. अहो मला मी बापून आमचं जेवढी बरोबर बसते बापूला विचारा बापून आणि मला सांगितलं शेरीमध्ये त्या सभासदांनी आणि ही कशी स्वप्न 2000 योजनेची 2 लाखाची स्वप्न आपण चालू बसून दिले. 4 महिन्यानंतर त्याची बायको बापूंकडे करायला आली होती की याची घ्यायची याच्या पैशाची वाढ झाली आणि मला आता नोकरी करायला लागते मला आनंद करायला लागते. बापू म्हणाले बघ खरं तुला कारण अल्पविद्यालयामध्ये आल्यानंतर मला इतर टीका करण्याची माहिती सांगितली. प्रत्येकाने आपलं मार्ग सोखायला आहे. मला त्यांनी सांगायला प्रयत्न करते हे सर्व करत असताना मला असं आहे की जेवढी उंच तेवढी आवडण्याची शक्यता जास्त जरी जग पाहिजे असेल तर मोठे असेल पण मोठे कशाचे प्रॉफिटचे पण आणि खंड्यात पडायचे. अल्पविद्यालयाच्या मिटिंग मध्ये आल्यानंतर माझी ग्रँड्युअरिटी बंद करायला लागली. मला मोहाचे खेळ येतात सगळ्यांना आनंदी आणि गाडीच्या मुलीला जाणार होतो आणि माझे सांगितलं जेव्हा घ्या आम्ही 4 वाजल्यापासून बसलो होतो आनंदी मिळाले सांगायची जास्त म्हणतो 2 तासाची
ती ऐकायची. आम्ही मला शेकून झालेलं आहे आणि मला त्याचं नाही खरंच कळत, पण त्यांच्या बायकोने आम्हाला शेवटपर्यंत उचलून दिलेली. तुम्ही काय आणि काळजाच्या मिटिंगला राहणार, तुम्ही आधी त्या आधीच्या मिटिंगला जायचं नाही. आणि जर तुम्ही गेला तर या जागा मला अजिबात हे चालणार नाही. आणि सांगत होते की फक्त काय झालेलं आहे त्याचं ऑडिओ व्हिडिओ शिवाय किंवा तुम्ही अजिबात जायचं नाही. कारण तिला माहित होतं की जाऊ द्या नुसता गॅम्बलिंग एक प्रॉब्लेम नसून तो अधिक होणारा माणूस आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये गेल्यानंतर वाट करणार आहे हे कळलं. पैशासाठी आग्रह करणं फार सोपं असतं, पण ते सापडल्यानंतर कोणी विचारायला येत नाही. मग दात पडल्यानंतर कोणाचा कोण प्रश्न राहतो. आणि अल्पविराचं झाल्यानंतर हे थोडं करायला मला ज्या काही बोलून गोष्टी कळल्या की हे पुस्तक तुमचेच आहे. याच्यामध्ये सगळं काय लिहिलेलं आहे. तो म्हणतो हे सगळं जर आवाज कळला असतं तर आम्हाला नसतं तर तुम्हाला सांगता हे म्हणजे असंच आहे. तो म्हणतो की आमचे पुस्तक फक्त सूचक आहे, आम्हाला फारच पुढे माहिती आहे. म्हणजे एवढं 25 वर्ष ऐकून सुद्धा मला असं वाटतं परमेश्वर तुम्हाला आम्हाला पुस्तक माहिती देत आहे. तुमचे स्वतःचे घर सुव्यवस्थित असेल तर त्याची उत्तरे तुम्हाला मिळतील, पण तुमच्यापाशी जे नाही ते तुम्ही दुसऱ्या देऊ शकणार नाही हे उघड आहे. तोवर परमेश्वर तुमचे बरोबर आणि तुमच्या बरोबर अल्पनिक काळामध्ये येऊन आर्थिक नियोजन करण्यासाठी जागृती केली नाही. त्याच्यासाठी कष्ट करावं लागेल, त्रास घ्यायला लागेल, तरच ते सगळं होण्याची शक्यता आहे. बऱ्याचदा असं वाटतं की शॉर्टकट मारावा, जाम श्रीमंत व्हावं, तो होत नाही. मी श्रीमंत झालेलो नाही, माझे आरोग्य वांदे आहेत, कुठल्या कुठल्या क्षेत्रात वांदे तुम्ही सांगितलं. आर्थिक नियोजन ज्या विषयाला मी न्याय दिल्या गेल्या मला माहिती नाही. मुलांना मोबाईल घेऊन द्यायचा, मुलं विचारतात की शेजारच्या माणसाकडे त्याच्या त्या मुलीकडे मोबाईल मोठा तुम्ही काय घेऊन येऊ शकत, तुम्ही नोकरी करता, तर तिला कुठं सांगतो मुलीला 10 महिन्यात दिली 10 निसर्गात गेली म्हणून. त्यामुळे हे तिला कळणार नाही. पण जेव्हा 10वी परीक्षा पास झाली तेव्हा तुम्हाला त्याच्या लोकांना मोबाईलचा फीस होता तो मी आणून दिला. मला नेहमी असं वाटतं की आपल्या मनासाठी मुक्ती नाही मिळालेली, आपल्याला आपली खूपच इच्छा भारी आहे म्हणून मी अहमदाबादला जाऊन इंटरव्ह्यू देऊन येतो आणि लोकांना विचारतो हे जाऊ आणि नको जाऊ. सगळे माझ्या साथीला माणूस जे काय हे एवढं लागलं असल्यामुळे त्यांना सगळे हसतात घरातल्या. कारण हे सगळे आरोपणा मी केलेलं आहे. मला माहिती आहे की परमेश्वर लोक पाहिलं असतं. प्रत्येक कंपनी नेहमी म्हणायचं मी एका कुठे इंटरव्ह्यूला गेलो होतो, मला जाणार होतो, चाललेलो होतो मी आणि मला पॅन्टमध्ये थंडा झाली. जो पाऊस पडत होता मी तिथे जाणार होतो, मला पॅन्टमध्ये थंडा झाली म्हणून मी परत असतो. त्यामुळे या मोहाच्या घरी जर मी परमेश्वराच्या बरोबर सतत असेल तर परमेश्वर मला मार्गदर्शन करतो. पण तो परमेश्वर काय आहे त्याचा ईमेल पाठवत नाही किंवा काय करत नाही. त्याच्याकडे माझ्या स्पॉन्सर बरोबर बसायला आलो आणि सगळं राहिलेलं स्पॉन्सर आलं म्हणून खेळण्यासारखा लावलेला असेल तर तो नाही. आणि काही स्पॉन्सर करत असतात, काही स्पॉन्सर प्रेमा असतात, स्पॉन्सरचे पण वेगवेगळे करतात. माझ्या दृष्टीने माझ्या वाट्याला आले तर गोष्टी झाले हे मला आता मला स्पॉन्सर मला सांगतो की सांगितलं तरी मला असं वाटतं. तर माझ्याकडे यायचं नाही, एवढं लांब यायची काही गरज नाही, खोल करायची पण गरज नाही. तुला तू स्टार्ट नाही पण चांगलं सांगताना तुला दुसरे होतात. हे अनुभव आपण करायला मिळालेला आहे तो पण इथे शेअर करायचा. तुम्हाला मी काय अनुभव केला, मी विशिष्ट जाऊन बसतो, मला वाटतं की किती छान छान चित्र समोर चाललेले चलचित्र चाललेले आपण बसावं आणि जरा आजूबाजूला जरा वेगळ्या व्यक्तीकडे स्कॅन घेऊन बसावा आणि काय काय झालेले ते कल्पना चित्र करावं. काय झालेले हे कार्यवरतीच आहे. कोणती एखादी माझी स्टुडंट येऊन विचारते तर सब्जेक्ट मध्ये नाही का मला कॉफी आणू का टॅक्सी मागू का, तर तिला काय सांगू 10 मिनिट गेली 10 मिनिट गेली तिला झालं इकडे अजून कॅसेट चालत आहे, तिला काय सांगता येते म्हणजे नाही बाई मला सांगितलं मित्राची वाट बघतो. मित्र अजून मी महागाई आहे, नीट आहे, औषध आहे, तुमचे पैसे बघून मला माझी पिझ्झा राहायचं वाट वाटतात. पण अल्पैसे कुठेही माझं बरं झालेलं आहे. मी रात्री झोपताना तर कोणते गमती म्हणत लोकांचे डेफिनेशन देत आहे. ताटावर बसलं की भूक लागली ते भांडत आहे. तिथे पॉटवर बसलं 2 नंबरला ती सरसर झाली नाही आणि गाडीला पाय केली ती झोप लागली. मी 2 मिनिटात डोळा मागतो म्हणजे मला धोकी आहे म्हणून मी म्हटलं अरे नाही झोप लागते सांगतो बायको म्हणजे आणि वेळ वाटतं तसं झोप कमी वाढतच चालेल झोप. मी म्हटलं काय कुठलंही टेन्शन घेतलेलं नाही, मी कर्ज काढलेलं आहे, मला वाढ वाटत नाही. मी लोकांना सांगतो पण सांगतो तुम्हाला तुझं जाऊ फोन आला होता आणि करतो का असं वय वाढत चाललेलं आहे. त्या बदनापूरला तरी ब्लॉक घे, पिंपरीला तरी घे, महाराष्ट्राला तरी घे,
तिथे राहिलं माझं राहायचं नाही, जॉब घेणार नाही, तुला काय म्हणायचं ते म्हण. ते सांगत असल्यामुळे या तिन्ही गोष्टी माझ्या चांगल्या चालत. धन्यवाद. चांगलं मित्रांनो स्वतःच्या अनुभवाचं किंवा चांगलं झालं. पहिल्या सत्रामध्ये काही तीन विषयामध्ये आपल्या तिन्ही स्पीकरनी त्यांच्या अनुभवातून मित्रांनो केलेला आहे. तीन विषयावरती किंवा माझ्या याच्यावरती प्रश्न असतील आपण